आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। अतिक्रमण हटवल्यानंतर हे व्यावसायिक सगळे आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? प्रचंड आक्रमक हे सगळे व्यावसायिक झाले आहेत, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलिसांशी त्यांचा संवाद सुरू आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच मोहिनी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये अतिक्रमण हटवल्यानंतर हे सगळे व्यावसायिक आक्रमक झालेले आहेत। गेल्या 1 तासापासून या सगळ्या व्यावसायिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये या ठिकाणी निदर्शने केली, आंदोलन केलं। मात्र त्यानंतर हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतायत। छत्रपती संभाजीनगर शहरातला संभाजीनगर जालना हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरती उतरण्याचा या सगळ्या आंदोलकांचा सध्या प्रयत्न सुरू आहे। मात्र पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी आडवे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी या सगळ्या आंदोलकांना रोखलेलं आहे। मात्र तरीही आंदोलक जे आहे ते आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात, पोलीस प्रशासनाच्या विरोधात या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा केली जात आहे। काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते सुद्धा आंदोलकांच्या बाजूने रस्त्यावरती उतरण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या तरी आंदोलकांना रस्त्यावर उतरण्यापासून पोलिसांनी रोखले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस सातत्याने या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आव्हान सुद्धा करतायत। मात्र तरी सुद्धा सातत्याने हे सगळे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर उतरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। साधारणपणे 229 व्यावसायिक होते ज्यांची या ठिकाणची दुकानं जी आहेत ते काल अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये पाडण्यात आली होती आणि त्यावरती साधारणपणे 800 ते 1000 लोकांचा रोजगार अवलंबून होता। हे सगळे लोक सध्या या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी मोठी निदर्शने सुद्धा केली जात आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोहिनी, ही कारवाई सुरू आहे आणि अतिक्रमण हटवल्यानंतर हे व्यावसायिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसतंय। पोलिसांचं काय म्हणणं आहे तेही आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।